म्हणून त्याचं स्वरूप बदलत नाही. ही चर्चा झालेली होती. ठीक आहे, चर्चेच्या ओघात एखाद्या वेळेस ऐकण्यात येतं ते जरी इकडे झालं असेल, पण यात्रा कमिटीने अंधारात ठेवलेलं नाही. यात्रा कमिटीचे वकील म्हणून श्रीनिवास पत्की यांनी अत्यंत स्पष्टपणाने तिथे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. रामसाहेबांच्या समोर आणि या गोष्टी जो काय इन कॅमेरा झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळे ते कधीही पाहू शकतो आपण. ते वकील साहेबांनी स्पष्टपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. असं आहे, ते खोटच बोलतात. मी तुम्हाला सांगितलं, स्टॅम्प कोणाच्या नावाने तो कराराचा स्टॅम्प जो आहे तो आताही आम्हीच्याच नावाने इब्राहिम हुसेन कुटुंबाच्या नावाने स्टॅम्प तो आम्हाला बाहेर काढून लाभ नाही वाटत थोडीफार झाला. त्यांनी स्टॅम्प इब्राहिम हुसेन शेख नावाने आणला, करारनामा केला. त्या करारनाम्यात आम्हाला बाहेर राहायला गरज द्या ही मागणी केली. यात्रा कमिटी दरवर्षी भाडे भरले, इमारत बांधली, सगळा इतिहास त्याच माणसानं परत ती घरही नाकारली, मंदिरात राहिला. 2008चा बाबासाहेब त्यानं आता जो दावा दाखल केलेला आहे त्यांनी 154/2009, त्या दाव्यात 13 नंबरचा प्रतिवादी कोण आहे? महाराष्ट्र शासन. आणि 13 नंबरचा प्रतिवादी आणि आम्ही पुढारी, आमची नावं नाही घेतली, पण त्यांचा रोप बाबासाहेब भोसले यांच्या लागायचे. 13 नंबर प्रतिवादी आणि पुढाऱ्यांनी दबाव आमच्यावरती आणून आम्हाला वेळोवेळी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असं उल्लेख केला. त्या 13 नंबरच्या प्रतिवादीकडे स्टॅम्प घेऊन कोण गेलो होतं? मिठवा, मार्ग काढा. इब्राहिम हुसेन शेख म्हणजे आम्ही बाईचे बंधूच आहेत, ते गेले, आम्ही नाही गेलो कोणी. म्हणजे हा माणूस प्रत्येक ठिकाणी बनवायचं काम करतोय, हे द्या करायची आवश्यकता काय केला तुम्ही पत्रकार सुद्धा काही कार्यकर्ते या गावातले त्याला जाऊन विचारते तुझा काय प्रस्ताव आहे, तुझ्यावर काय अन्याय झाला. खरा अन्याय माझ्यावर झालेला आहे. आता आता तुम्हाला सांगतो बरं आता खऱ्या अर्थाने मी ठोकलो प्रश्न तुम्हाला आता 4 दिवसात दिसत. तो होऊन जर बाहेर नाही निघाला ना, आम्ही सुद्धा घर सोडून निघतो. आणि तुम्हाला सुद्धा खरं लिहावं लागेल, नाही कुणी पत्रकार तिथं करू नका. काय चाललंय या गावामध्ये मला काही कळत नाही. किती चुका दाखवून ठेवणार त्याच्या? खासगी प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही याच्यात आणल्या आणि त्यावर कोणाकडं ही केलंय. गावातल्या काय प्रमुख कार्यकर्त्यांनी जाऊन त्याच्याबरोबर चर्चा करावी. पत्रकारांनी भेटली, आमचे हात जोडून तुम्हाला विनंती, तरी कोणी एकदा लिहा ना तुम्ही सुद्धा आमची काय चुकलं सांगा बरं. एक तरी अन्याय आमच्या यात्रा कमिटी म्हणा, ग्रामस्थांनी म्हणे एक अन्याय का त्या मंदिरात बटन खाल्याला चालतं, त्याला हिकून बोलायला तयार नाही. ज्या शेख मोहन महाराजांचं काल तुम्ही बाबर महाराजांकडून विश्लेषण तुम्ही जरा कीर्तन ऐका की वाचा. शेख मोहम्मद महाराज होते कोण, त्याची आख्यायिका काय, त्याचं जर बावीस हा नष्ट करीत असते, याला आता फार स्वरूप येणार आहे. ते होऊन जर बाहेर नाही निघाला ना, तुम्हाला इच्छा याच्यापेक्षा मला आता काहीच बोलायचं. वारस आग्याच बाहेर काय ते बोलायचे तर ऐकतच. वारस सांगायची गरज नाही मला वाटतं. श्रीराम प्रभू प्रयत्नशी असे ऐसा कलियुग आएगा, हंस चुगेगा दानावर कौवा मोठी खाएगा. कलियुग आलेला आहे का नाही हे मला माहित नाही, परंतु माझ्या एकट्यासाठी कलियुग आलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा गावकरी मंडळी, नेते मंडळीने हा सगळा माझ्या ह्याच्यामध्ये विचार करावा. आणि सर्वात महत्वाचं 2008च्या आधी ट्रस्ट मध्ये मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो. सर्व ठिकाणचं सर्व काय असेल ते सर्व व्यवस्था मी पाहत होतो. तोपर्यंत कुणीही गावकऱ्यांना हात वर करून सांगा. त्याच्या आधी अशा काही घटना तिथं झालेल्या आहेत, काय आहेत ते सगळं. परंतु मला त्यांनी दर्गा ट्रस्ट केलं, त्याला माझी मंजुरी नव्हती. दर्गा ट्रस्ट नाही, मोहम्मद महाराजांनी हे पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रचार केला.
त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांचं एकच तत्व होतं की वही दारगा करायची आणि इस्लामिक पद्धतीने कसं होईल हे त्यांनी पाहायचं. त्याच्यामुळे मी त्या दारगा ट्रस्ट मधून बाहेर निघलो. आणि आजच हे मला म्हणतात की ते आत्याचे पोरं आहे ना आमचे. आता साहेबांनी तुम्हाला सांगितलं डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल काय आहे हे सर्व त्यांना माहित नाही. असतला भाग नाही. ही माहिती ते जाणून बघून लपून ठेवतात. आणि मी जर ट्रस्ट